सरदार पटेल मेमोरियल सोसायटी ट्रस्ट द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय चंद्रपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग CSI विद्यार्थी शाखा आणि IIC सेल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इस्रोच्या रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर नागपूर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अंतराळ दिन 2026 निमित्त विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत इस्रोच्या विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रम, उपग्रह तंत्रज्ञान, पृथ्वी निरीक्षण प्रणाली, रिमोट सेन्सिंग आणि अंतराळ क्षेत्रातील करिअरच्या संधीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरियल सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष श्री विनोद दत्तात्रय होते। प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल झेड चिताडे, RRSC नागपूरचे ग्रुप जनरल मॅनेजर डॉक्टर G श्रीनिवासन, डॉक्टर दारुकेश, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर साधना जैन, सायंटिस्ट SC श्री सुशील कुमार, नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबादचे परचेस अँड स्टोर ऑफिसर श्री खरतमल ज्ञानेश्वर शंकर, सायंटिस्ट इंजिनियर SC श्री चौकैया गिरी साईचरण आणि CSC विभाग प्रमुख डॉक्टर नितीन जानवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक व स्वागतपर भाषणाने झाली। डॉक्टर माधवी साडू CSI समन्वयक यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील उपलब्ध संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले। कार्यशाळेदरम्यान भारतीय अंतराळ कार्यक्रमाची वाटचाल, उपग्रह तंत्रज्ञान, पृथ्वी निरीक्षण प्रणालींचा समाज हितासाठी होणारा उपयोग, रिमोट सेन्सिंगचे विविध क्षेत्रातील अनुप्रयोग तसेच अंतराळ संशोधनातील रोजगार व करिअरच्या संधी याविषयी तज्ज्ञांनी सखोल माहिती दिली। विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधत विविध प्रश्न उपस्थित केले आणि त्यांची उत्तरे जाणून घेतली। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्रावणी त्रिकोलवार आणि अल्विरा कुरेशी यांनी केले। कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी डॉक्टर अंजुम कुरेशी, IIC सेल प्रभारी यांनी उपस्थित मान्यवर, इस्रोचे तज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले। या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधीची दिशा मिळाली। साइंस की विजनरी आदरणीय राजीव गांधी जी के नाम से है। उनकी बड़ी रुचि थी साइंस और टेक्नोलॉजी के संदर्भ में और एक अलग प्रकार की दिशा इस देश को देने का काम उन्होंने किया। तो ऐसा एसोसिएशन आज इस मौके पे स्पेशली उल्लेख करना चाहता हूँ और आप सबके मार्गदर्शन के उपरांत बच्चे भी और शाम तक के सब आपका मार्गदर्शन लेने ही वाले हैं। तो मैं ये उद्घाटन कार्यक्रम के उपलक्ष्य में आप सबका फिर से एक बार हृदय से स्वागत। With this historic accomplishment, India became the first nation to land near the moon's south polar region and only the fourth country in the world to achieve a successful soft landing on the moon. And to commemorate this remarkable achievement and to inspire future generations, our nation celebrates National Space Day. This day is not merely a celebration of a successful mission. It is a celebration of vision. It is a celebration of scientific excellence. It is a celebration of innovation. And above all, it is a celebration of confidence of New India. Dr. Vikram Sarabhai, the father of the Indian space program, once said in his one book, of which I'm very happy to be associated with the Chandrapur Rajiv Gandhi College now. The idea of celebrating National Space Day is to commemorate the historic soft landing of Chandrayaan-3 on South Pole of the Moon. It is essentially to carry forward that tempo and to build upon that. The students, suppose when Chandrayaan-4 happens, Chandrayaan-5 happens, the student need not remain as spectators. They should be a player in that. They should be actively contributing. There are plenty of opportunities. So Human Space Program offers a plethora of opportunities. So we invite the students and the faculty members
to become part of India's space program so that we can take India much further and stronger.